जिल्हाधिकारी कार्यालय समोर 3 दिवसापासून उपोषण बसले असता उपोषणकर्त्या उमा जगदीश गायकवाड राहणार इब्राहिमपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी असून त्यांचे माहेर रुईखेड मायंबा जिल्हा बुलढाणा येथे असून माहेरी आल्यानंतर त्यांच्या आई वडील भाऊ यांना गावातील काही लोकांनी मारत असताना सोडवण्यासाठी गेल्याने शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर जाऊन ढकलून दिले असता धाड पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यास गेल्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत तक्रार नोंदवून घेतली नाही करिता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू आहे। तरी त्यांची तब्येत खालावत आहे, त्यांची लवकरात लवकर नोंद घ्यावी। जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। स्टार मराठवाडा माझ्यासाठी शेख अनीस शेख भिकन प्रतिनिधी बुलढाणा। माझं गाव इब्राहिमपूर माहेर रुईखेड मायंबा। तर आम्ही माझ्या वडिलांची तब्येत बरी नसती तर आम्ही भेटायला गेलो होतो। अचानक तिथं भांडणाचा वाद चालू झाला माझ्या भावाला। आम्ही मध्ये बोललो तर आम्हाला पण शिव्यागाळ केली। माझ्या बापाची मालिक मी धरायला गेले तुम्हाला म्हणतो इथं काय काम आहे तिसऱ्या ठिकाणी गावामध्ये येऊन आणि माझे सरपंच अनिल फेपाळे आणि ते विशाल रविगिरी त्यांनी बी माझ्या भावजाईला धरायला लागले। मी तुम्हाला बी पोच काढेल ते विशाल आणि रवी आणि अनिल फेपाळे मला बी लोटून द्यायला माझ्या बापाला ती मालिक म्हटलं काकाश काय करायला मला बी लोटून द्यायला असं लाभ बदल धरून आणि मला म्हणे तो तिसऱ्या ठिकाणी काय काम आहे आमच्या गावात बोलायचं। मग मी धाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेले तर प्रताप भोसनी यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही अॅट्रॉसिटीची। तर ते तिथं मी ग्रामपंचायतमधले ते सरपंच रुईखेड मायंबाचा तिथं बी त्या पुढच्या पार्टीला सपोर्ट करत होता। म्हणत होते याच्याकडून काय होतं तर पाहून घ्या आपल्याला ग्रामपंचायतमधला पैसाही लावायला याच्याकडून काय होतं तर पाहू म्हणे करू द्यायच्याकडून काय होतं करू द्यायला एवढं हे बोलून त्या PSIनी माझी ISनं माझी कंप्लेंट घेतली नाही। मला गेल्यात म्हणे तुम्ही आमच्या जिल्ह्यातल्याच नाही म्हणे तुम्ही आमच्या हातीत बसत नाही तुमची केस घेता येत नाही म्हणे। तर मग आता अन्याय किती दिवस करायचा आहे माझे आज तिसरा दिवस आहे आमचा कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी बुलढाणा आम्ही इथं बसलेलो आहे। पहिला आम्ही तिकडे बसलो होतो जिल्हाधिकारी त्या कलेक्टरनं आम्हाला तिथून उठून दिलं आणि घाणीच्या साम्राज्यामध्ये बसवलं। तिथं पुरं मच्छर आहे डेंग्यू आहे तुम्ही घाण पाहू शकता। लहान लहान मुलं आहे आमच्याकडे आणि मला एकूणचा एक भाऊ आहे माझे आई वडील गरीब आहे आणि तो सरपंच आता पैशावाला झाला। तिथले माझे आई बापाचे भावबंद लोक त्यांनी पैसे देऊन ते दारूचे धंदे करते धरून नेले पोलीस आला तर सरपंच त्याला गावात मदत करतो म्हणून त्याने काल बस भरून आणली कलेक्टर ऑफिसला त्याला पैसे देऊन त्याच्याकडून पुरावा त्याच्या आमच्या विरोधात पुरावा करून घेतला आणि 3 दिवसापासून उपोषणला बसले। वैद्यकीय तपासणी कलेक्टर मार्फत इथं झालेली नाही आहे। कलेक्टरने तर म्हणजे गार झोपेत सरकार आहे बुलढाण्याचं। हे माझ्यासोबत 2 मुली आहे। पहिल्या दिवशी तर आम्ही तिथं झोपडीत झोपलो। पहिल्या दिवशी झोपायची व्यवस्था नव्हती झोपडीत झोपलो तर रात्री 1-1:30ला साप निघला तिथं माझ्या 2 मुली घेऊन मी झोपले होते। नंतर दुसऱ्या दिवशी त्याने व्यवस्था केली ते बघा मच्छर तोंडावर सगळे तोंडावर मच्छर आहे माझ्या छोट्या छोट्या मुलीला सुद्धा मच्छर चावले। आता आमची एवढीच मागणी आहे की धाड पोलीस स्टेशनचा PI होत याला निलंबित करण्यात यावे कारण की ॲट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये याचा सिंहाचा वाटा आहे। कारण की त्यानं आरोपीला सपोर्ट केलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्यास त्यानं टाळाटाळ केलेली आहे। याच्यात नंबर 1 आरोपी म्हणलं तर आता PSI भोस धाड पोलीस स्टेशन याला निलंबित करावं अशी आमची मागणी आहे। बाकीच्या आरोपीवर गुन्हे दाखल होणारच नाही शासनाने। ठीक